आज आहे महिला दिन आणि त्यानिमित्तानं मला असं वाटलं की आमच्याच ऑफिसमधल्या महिलांशी थोड्या गप्पा माराव्या. नेमके त्यांचे प्रश्न काय आहेत, काय असतं त्यांच्या मनामध्ये. पहिले तर मी सगळ्या पुरुष जातीला सांगेन की महिला खूप चांगल्या गाडी चालवतात. मी जेव्हा गावाला गेले तेव्हा मला सासूबाईंनी सांगून ठेवलेलं की त्याला अरे तुरे करू नको हा तिकडे, आणि काहीतरी झालं आणि मी त्याला म्हणाले बावळट, असं तो लांब बसले आणि मी जोरात ओरडले बावळट तुला कळत नाही का. मुलं असं म्हणतात हा ठीक आहे, पोरींना जॉब नाही लागला तर ऑप्शन रेडीच आहे, पुढचा मुलगा येणार, कांदे पोहेचा कार्यक्रम होणार आणि मग ओके शुभमंगल सावधान टाइप्स. कोणीही काहीही बोललं तरी आपल्याला जसं हवं आपल्याला तसंच जगायचं. रिस्पेक्ट करा, महानता देऊ नका. आम्ही माणूस आहोत, माणसासारखं वागवा. तुम्ही ती महानता देऊन ना आमच्यावरती अजून एक ओझं टाकता. फिजिकल बदल होतच असतो, पण मला असं वाटतं की मासिक पाळी आणि ह्याच्या पलीकडे जाऊन पण महिलांचे इतर काही प्रॉब्लेम असतात जे आयुष्याच्या वेगवेगळे वय वाढल्यानंतर त्या फेजला येत असतात. का पुरुषाला काय कळलं पाहिजे. मला असं वाटतं की कम्युनिकेट करा प्रत्येक वेळेला, त्याच्यावरतीच असं त्याच्याकडनं असं एक्सपेक्टेशन्स ठेवू नका की बाबा सगळं त्यालाच कळलं पाहिजे. तू बोल ना त्याच्यासोबत की बाबा माझं असं असं झालंय. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळमध्ये. आज आहे महिला दिन आणि त्यानिमित्तानं मला असं वाटलं की आमच्याच ऑफिसमधल्या महिलांशी थोड्या गप्पा माराव्या. नेमके त्यांचे प्रश्न काय आहेत, काय असतं त्यांच्या मनामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर नेहा, तुझ्या नजरेतून सगळ्या पुरुषांना स्त्रियांच्या बाबतीत काही गोष्टी माहिती असायला हव्यात, त्या कोणत्या आहेत? मला असं वाटतं ना प्रसाद की आता म्हणजे पिरियड्स किंवा मेन्स्ट्रुअल नॉलेज आणि ह्या सगळ्या गोष्टी ना बऱ्यापैकी सोशल मीडियावरती कळतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन पण ना म्हणजे फिजिकल नॉलेजच्या पलीकडे जाऊन पण मला असं वाटतं की थोडंसं मानसिकता महिला म्हणून समजून घ्यायला पाहिजे, आणि महिला म्हणूनच नाही माणूस म्हणून पण समजून घ्यायला पाहिजे. 2-3 गोष्टी मी फक्त सांगते. एक तर मला सगळ्यात जास्त असं वाटलं की पोस्टपार्टममध्ये ज्या फेजमधनं बाई जात असते, म्हणजे बाळ झाल्यानंतर ती जेव्हा नवीन आई झालेली असते आणि त्या काळात तिला जे एक मानसिक डिप्रेशन येतं किंवा ज्या गोष्टींचा तिला सामना करावा लागतो, तर तो सामना मी पण काही प्रमाणामध्ये केला. आणि माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासोबत म्हणजे माझा जो लाईफ पार्टनर आहे तर त्यालाही ती गोष्ट नवीन होती आणि आम्ही दोघंही त्या फेजमधनं खूप अवघड गेली ती आम्हाला फेज. आणि माझ्यासारखे मी जेव्हा माझ्या इतर मैत्रिणीशी बोलले, ऑफिसमधल्या सहकारी असतील किंवा बाहेरच्या असतील, तर सगळ्यांचं हेच म्हणणं पडलं की अरे आम्ही पण सेम फेजमधनं गेलो. म्हणजे कोणाला असं वाटत होतं की मला इतका राग आला, हे बाळ शांतच होत नाही आहे, मी सगळ्या गोष्टी केल्या तर मी ह्याला टाकून देऊ का, किंवा एका पॉईंटला असं झालं की आता मी डोकं आपटून घेऊ का, म्हणजे प्रचंड रडू येणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या म्हणजे एक फिजिकल बदल होतच असतो, पण मला असं वाटतं की मासिक पाळी आणि ह्याच्या पलीकडे जाऊन पण महिलांचे इतर काही प्रॉब्लेम असतात जे आयुष्याच्या वेगवेगळे वय वाढल्यानंतर त्या फेजला येत असतात, तर ते पण थोडेसे समजून घेतले पाहिजेत. त्यामुळे मला तो प्रॉब्लेम जास्त वाटला. मगाशी जो नेहाने मुद्दा मांडला होता पोस्टपार्टम डिप्रेशनचा, तर मला असं वाटतं त्यातून प्रत्येकजण जातात. आता मी सुद्धा आई झाली आहे. मला माझे पहिले 3.5 महिने आहेत ना, ते मला अजिबात आवडले नव्हते. म्हणजे आय डोंट लाईक इट. म्हणजे मला माझ्या 3.5 महिन्यानंतरचं माझं बाळ मी एन्जॉय केलं, पण पहिले 3.5 महिने आय वॉजंट हॅपी विथ इट. तो इट इज द फॅक्ट की ठीक आहे. मला काय कर, मला डिटेल सांग, काय नेमकी सिच्युएशन असते त्यामध्ये? नाही, सिच्युएशन अशी असते ना की आपली सगळ्यात महत्त्वाची ना झोप असते. तुम्हाला झोप असेल तर तुमचं लाईफ व्यवस्थित. मला असं वाटतं झोप आणि जेवण त्यावेळेस बाईच्या व्यवस्थित आहाराची काळजी घरातले बहुतांश मोठे घेतात, म्हणजे आई असेल सासू असेल. मुद्दा येतो तो झोपेचा येतो आणि दुसरं येतं ते बाळाचं येतं. आता बाळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर की बाळाला फिडिंग करायचं असेल तर बाई पटकन वॉशरूमला जाऊन येते आधी आणि मग येते. पण त्यावेळेस कधी कधी ना जो तिथे तिचा नवरा असतो, त्या बाळाचा बाप असतो, त्याची ना चिडचिड होते की अरे बाळाला भूक लागली, तो रडतोय आणि तू वॉशरूमला पळते. पण याच्या मागचं लॉजिक असं आहे ना की बाळाला म्हणजे तुम्ही जेव्हा न्यूबॉर्न बेबी असतं तेव्हा तुम्हाला कंटिन्यूस 40 मिनिटं तुम्हाला फीड करायचं आहे. म्हणजे एकदा लेफ्ट ब्रेस्ट फीडिंग, एकदा राईट ब्रेस्ट फीडिंग, आणि ते 20 मिनिट्स असतं. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार असं असतं की तुम्ही त्यात ब्रेक नाही घेतला पाहिजे, जेणेकरून कारण बाळाला ना पहिला प्रॉब्लेमच असतो, बाळाला जे काही दूध पिणं असतं, शोषणं असतं, ते त्याला येत नसतं, तर ते त्याला शिकायचं असतं. आणि तो सगळा फेज असतो जो सुरुवातीचा असतो. जसं ते बाळासाठी नवं असतं हे सगळं, तसं ते आई म्हणून आमच्यासाठीही नवीन असतं, म्हणजे प्रत्येक महिलेसाठी. त्यामुळे ते थोडीशी चॅलेंजिंग गोष्ट असते की, आणि मग त्या सगळ्या ह्याच्यात तुम्हाला दर 2.5 तासाने बाळाला फीड करायचं आहे. ते ट्रॉमॅटिक आहे. म्हणजे कधी कधी तुम्ही टॉप फीड करता, पण नातेवाईक येतात घरी आणि मग तुम्हाला म्हणतात अरे काय तू बाळाला बाहेरचं दूध पाजतेस. अरे पण ती त्यातून जातीये की
आणि मला त्यामुळे हे सगळं आहे. म्हणजे मला ह्याच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी पण आहे प्रसाद, की माझ्या नवऱ्याने ना, मी कायम म्हणते की आपल्या ऑफिसमधले जेवढे न्यू पॅरेंट्स आहेत त्यातल्या पुरुषांना, म्हणजे तुलाही माहिती असेल की मी आमच्या टीममधला हरी आहे जो नवा आता नुकताच बाबा झाला आहे. मी त्यालाही म्हटलं की सुरुवातीच्या काळात ना तुम्ही फक्त नाईट शिफ्ट हँडल करा, लिटरली नाईट शिफ्ट. कारण बाळ रात्रीचं जागं राहतं आणि मग त्यानंतर जे काही वाट लागते आईची, मग त्यावेळेस खरं तर बाबाने सपोर्ट करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग बाबाने केलं त्यानुसार मग घरातल्या ज्येष्ठांनी पण करायला पाहिजे. माझ्या बाबतीत सुदैवानं आय वॉज लकी की मला माझ्या सासऱ्यांचा, सासूचा, माझे दीर, भाऊजाई सगळे होते आणि आम्ही सगळे एकत्र होतो. त्यामुळे मला ती खूप हेल्प झाली. पण ते मेंटल पीससाठी ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आता तू ज्या वेळेला नोकरी पण करतेस आणि घरही सांभाळतेस, त्यावेळेला तुला वैयक्तिक आयुष्यात चॅलेंजेस काय येतात, म्हणजे डेली रुटीनमध्ये? एकतर ना खूप लहानपणापासून सांगितलेलं असतं, मला काही असं कुठल्या धार्मिक गोष्टीवर नाही जायचं, पण ते असतं ना की देवीला 8 हात असतात आणि 8 हातांमध्ये तिच्या वेगवेगळी शस्त्र असतात. तशी त्याच्या महिलेकडनं अपेक्षा केली जाते ना की तिने सगळंच सुपर वुमन राहिलं पाहिजे. म्हणजे सुपर वुमन डिसीज नावाचं मध्यंतरी जे आलं होतं की अरे तिने खूप छान आई झालं पाहिजे, तिने स्वतःला पण छान मेंटेन केलं पाहिजे, तिने उत्तम बायको व्हावं, उत्तम सून व्हावं आणि मग तिने ऑफिसमध्ये 8 तास एकदम छान काम करावं, मग घरी आल्यानंतर तिने स्वयंपाक करावा, मग रात्री तिने बाळाचं करावं, मग तिने दुसऱ्या दिवशीची तयारी करावी. तसं नाही होत. म्हणजे तुम्ही शहरात राहा, खेड्यात राहा, कुठेही राहा, आताचे सगळे प्रेशर्स आणि या गोष्टी वेगळ्या आहेत. करायच्या नाहीत का, तर तुम्ही नक्की करू शकता. हा ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीचा आणि ह्याचा प्रश्न आहे. पण प्रत्येकीकडनंच तशी अपेक्षा करणं आणि ती जर ते करत नसेल तर समाज म्हणून तुम्ही तिला कुठेतरी तू कशी कमी आहेस हे दाखवून देणं, तर हे बंद झालं पाहिजे. एक तर मला मनापासून वाटतं. म्हणजे मी घरी जाऊन एखाद दिवशी स्वयंपाक केला नाही तर मला जर रात्री झोपताना गिल्ट वाटत असेल तर मला असं वाटतं की मी पण स्वतःवर थोडंसं काम करायला हवं की यार ह्याचं गिल्ट वाटणं मुलींनी पण कमी केलं पाहिजे. आणि घरच्यांनी पण त्यांना जाणवून दिलं पाहिजे की ठीक आहे, म्हणजे मुलगा जर एखाद दिवशी येऊन, पुरुष म्हणजे घरातला येऊन जर थकलेला आहे आणि मोबाईल बघतोय, छान आरामात बसलाय, तर सून पण किंवा कोणीही त्या घरातली महिलाही ऑफिसमध्ये येऊन ही गोष्ट करूच शकते. मला म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने ही एक गोष्ट नक्की वाटते की तिला असं काही महिला म्हणून नाही ट्रीट केलं तरी चालेल. म्हणजे तू कोणीतरी वेगळी आहेस, थोडंसं समान जर ट्रीट करता आलं तर बऱ्याच गोष्टी, बऱ्याच अडचणी घरामधल्या किंवा मानसिकतेतल्या सॉल्व्ह होऊ शकतात. श्रद्धा, तुला काय वाटतं याबद्दल, की कोणत्या गोष्टी पुरुषांना माहिती असायलाच हव्या? त्यांचं, महिलांचं त्यांच्यावर असणारं प्रेम ही पहिली गोष्ट. पण मला असं वाटतं की हल्लीचे जे पुरुष आहेत ते खरंच खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत आणि ते खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार करतात. मला असं वाटतं की थोडी एक मागची पिढी आहे त्यांच्यासोबत थोडे क्लॅशेस होतात. म्हणजे आता खूपदा असं होतं की मी घरी जाऊन, जेव्हा घरी जाते तेव्हा मी थकलेली असते, खूप भुकेलेली असते आणि माझं मूल 7 वाजता खाऊन बसलेलं असतं, तरी माझ्या आईची अशी अपेक्षा असते की मी पहिलं त्याला खाऊ घालावं आणि मग मी खावं. तर आणि मी त्याला खाऊ घालायलाही जाते पण तो खातच नसतो. तर अशा वेळी असं होतं की त्याचं पोट भरलेलं आहे, त्याने खाल्लेलं आहे, पण जिथं तो खात नाही तिथं माझी आणखीन चिडचिड वाढते. तर असं होतं का म्हणे, मला असं वाटतं की त्याचं पोट भरलेलं आहे ना, तर मी शांतपणे खाऊन घ्यावं आणि मग त्याला 10 वाजता खाऊ घालावं, जेणेकरून दोघंही आम्ही सुखाने राहू. तर हा गिल्ट जो आहे तो एक सासवांकडनं, आयांकडनं, मी सगळ्या म्हणजे सासू आई असं वेगळं नाही काढत, पण सगळ्यांकडनंच होतो, जो कमी करायला हवा. मला स्वतःला जाणवलेलं की मला पुरुषांकडनं अशी कधी ट्रीटमेंट नाही मिळाली. उलट माझा नवरा असा म्हणायचा की तू खाऊन घे, मग आपण त्याला खाऊ घालू किंवा मी खाऊ घालतो. तर हे मला खूप, या महिला दिनाच्या निमित्ताने हे सांगायचे की हल्लीचे पुरुष खूप त्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सगळं घेतात. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे पुरुष प्रयत्न करतायत हो, डेव्हलप होण्याचं, हे यातनं मला खूप वाटतं की- बऱ्यापैकी झालेत. आणि म्हणजे फक्त ते कधी कधी ते गावाकडे वगैरे गेले ना सगळ्यांबरोबर, मग थोडं त्यांना पण गिल्ट येतो की आता हे सगळ्यांसोबत. म्हणजे मला या निमित्ताने एक किस्सा सांगायचा आहे. माझ्या नवऱ्याला अरेतुरे करायचे घरात असताना, आणि मी जेव्हा गावाला गेले तेव्हा मला सासूबाईंनी सांगून ठेवलेलं की त्याला अरेतुरे करू नको तिकडे. आणि काहीतरी झालं आणि मी त्याला म्हणाले बावळट, असं तो लांब बसले आणि मी जोरात ओरडले, बावळट तुला कळत नाही का? जसं तू नेहमीच निजरूम मध्ये म्हणतेस, कुणालाही. असं जोरात ओरडले आणि सगळ्यांना समजलं की ही नवऱ्याला म्हणजे एकेरीत हाक मारतेच पण काही चालतंय यांचं. सो ही छान गोष्ट होती माझ्यासाठी. ओके. म्हणजे आम्ही सगळ्यांनी ते खूप हेल्दीली घेतलं. म्हणजे असं काही नाही की सासूबाईंनी किंवा कोणी नावं ठेवली, त्यांनाही हसू आलं या सगळ्या गोष्टीचं. तर मजा आली ती. तुला तुझ्या वैयक्तिक आयुष्यात प्रॉब्लेम्स काय येतात?
ओके, तर ह्याच्याबद्दल मी खूप डीप नाही बोलणार, पण एक गोष्ट आहे की लहानपणी जेव्हा मला फर्स्ट टाईम पिरियड आले तेव्हापासून ते आत्तापर्यंत कॉन्स्टंट प्रॉब्लेम माझ्यासाठी हाच आहे की मला खूप भीती वाटत राहते की मी कुठलाही ड्रेस जर घातला असेल तर त्याच्यावरती स्टेन नाही लागला पाहिजे. हा माझा एकदम बेसिक प्रॉब्लेम. मला असं वाटलेलं की मोठी झाल्यावरती तेवढा फरक पडणार नाही, पण आत्तासुद्धा ऑफिसमध्ये जेव्हा मला असं रँडम असं होतं की माझा दिवस खूप चांगला चाललेला आहे आणि आउट ऑफ नोवेअर मला समजतं की मला पिरियड झाले, तर मला लगेच बेचैनी सुरू होते. आणि ही गोष्ट अशी झालेली की अशीच मी बसले होते आणि मला समजलं मला पिरियड झालेत. मी बाहेर आले आणि मला समजलं की स्टेन लागलेला आहे. जी माझी सगळ्यात मोठी भीती आहे ती रिॲलिटीमध्ये आली आणि त्या मोमेंटमध्ये मी खूप रडले. आणि मला त्यावेळेस जाणवलं की जे अगोदर होतं ते अजूनसुद्धा तसंच कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे आणि ही भीती कधी जाईल माहीत नाही. एक मुद्दा आहे जो म्हणजे खूप नीट हायलाईट होतोय, ते म्हणजे गिल्ट आणि जजमेंट्स, की आपल्याबद्दल लोक काय विचार करतात. म्हणजे आज मला खरंच हे म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने हे डोक्यात ठेवायला हवं की लोक काय बोलतात आपल्याला खरं ॲक्च्युली आपल्याला डीप डाऊन इन युअर हार्ट आपल्याला माहिती असतं की काहीच फरक पडत नाही आहे. कोणीही काहीही बोललं तरी आपल्याला जसं हवं आपल्याला तसंच जगायचं आहे. तर मग उगाचच त्या बॅरियर्स आपण का स्वतःच्या अवतीभोवती बांधून घेतोय. जजमेंट्स होतात का? होणार आहेत. त्याच्यामध्ये आपण काहीच नाही करू शकत. जर समोरचा व्यक्ती काय विचार करतोय याचा विचार पण मीच केला तर मग तो काय करणार आहे. खूप कॉमन गोष्ट आहे ना हे, एकदम सिम्पल आहे. खूप कॉमन आहे की यार ही काय विचार करतेय ह्याचा मी का विचार करू. आणि आपण ह्या जजमेंटच्या सर्कलमध्ये इतके अडकून जातो ना की मग लाईफ एन्जॉय करायचा जो एक फेज असते किंवा एकत्र मैत्रीण म्हणून राहण्याचा जो एक फेज असतो, मैत्रीणच नाही इवन मुलांच्या बघते आपण. आता मला माहीत नाही का फक्त पुरुषांच्याच हिशोबाने बोलतोय की मुलांनी काय समजायला हवं. मला वाटतं की एकमेकींनी मैत्रिणी म्हणून सुद्धा आपण एकमेकींना किती समजून घेतो किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये एकमेकींचे प्रॉब्लेम्स आपल्याला नाही कळून घेत. आता मला नेहाबद्दल नव्हतं माहिती की अरे नेहाला इतकं डिप्रेशन आलं असावं तिच्या प्रेग्नन्सीनंतर, पण आता जेव्हा ती बोलते तेव्हा मला माहिती आहे. आता मी जास्त सेन्सिटिव्हली तिच्यासोबत डील करेन जेव्हा ती तिच्या मुलाविषयी किंवा फॅमिलीविषयी बोलेल. सो मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी आपण जजमेंटलच होण्याची गरज नाही. आणि समाजसुद्धा किंवा आपल्या अवतीभोवतीतली लोकंसुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेस जजच करतात असं नाही आहे. आणि पिरियड स्टेन्स असतील किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी ह्या आता खूप म्हणजे मला असं वाटतं की आता मुलंसुद्धा बरेच एज्युकेटेड झालेत. जर डाग असेल तर असे डाग अच्छे आहे. सर्फ एक्सेलने तो जो एक आपल्यामधला ती लाईन दिली आहे ती आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये खूप फिक्स झाली आहे. आपण स्वतःच बॅरियर्स बांधून घेतले, त्याची आपल्याला गरज नाही आहे. तुम्हाला कोणीही पिंजऱ्यात नाही अडकवू शकत. आपण खूप लकीली आपण एका अशा जगात पिढीत वाढतोय की जिथे हे खरंच नाही आहे. इवन ज्या देशामध्ये या गोष्टी होत होत्या की महिलांना अडकवून ठेवलं जायचं, महिलांवरती निर्बंध घातले जायचे, आता ते सुद्धा फ्री होत आहेत. आपण तर खूप लकी होत, आपल्याकडे खूप चांगला इतिहास आहे. तर मला वाटतं की महिलांनी त्या दृष्टिकोनातनं पण एकदा विचार करायला हवा. चॅलेंजेस किंवा असं मला काही वाटत नाही. ओके, तू आता एक गोष्ट म्हणलीस की फक्त पुरुषांनीच का समजून घ्यायचं, मुलींनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. माझी एक मैत्रीण आहे, तिचं कायम एक तक्रार असते की मुलींचं कधी जमत नाही रे, मुलींची भांडणं झाली ना ती कधी जुळतच नाहीत परत, मुलांचं कसं भारी असतं, मुलांचं लगेच पॅचअप होतं. या गोष्टीबद्दल काय म्हणशील? माझं म्हणणं आहे की त्या दोघींनी बसून एकत्र जर सॉर्ट करायचा प्रयत्न केला तर 2 मिनिटं सुद्धा लागणार नाही त्यांना परत मैत्रीण होण्यासाठी. इट्स जस्ट दॅट की मिसकन्सेप्शन असतं, मिसअंडरस्टँडिंग्स असतात, मिसकम्युनिकेशन असतं. ते एकदा तू बोललास, माझा हा मुद्दा होता, तुझा हा मुद्दा होता, आपण दोघं एकमेकांच्या मुद्द्यांना रिस्पेक्ट करतोय, एवढं जरी कोणी बोललं, आणि हे फक्त महिलांवरती लागू नाही होत, हे पुरुषांवरती तितकंच लागू होतं. एवढं जरी एका टेबलवरती जर मांडलं गेलं तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे मला बऱ्यापैकी समृद्धचं सगळंच म्हणणं पटलंय. म्हणजे तिचे सगळे मुद्दे तसे आहेत की तिने फक्त पुरुषांना काय माहिती असायला पाहिजे, तर त्याच्याविषयी मी सांगेल. पुरुषांसोबत मला वाटतं घरात आपल्यासोबत ज्या इतर महिला वावरतात ना, त्यांना पण बेसिकली हे माहिती असायला पाहिजे की तुम्ही जसं तुमच्या पिढीत, मग ती आई असेल, सासू असेल, नणंद असेल, बहीण असेल, की घरात शेवटी झोपणारी सुद्धा घरातली महिला असते आणि सकाळी लवकर उठणारी सुद्धा महिला असते.
मग हे दोघांना लागू होतं. म्हणजे जसं ते माझ्या आईला कळलं पाहिजे तसं ते माझ्या भावाला सुद्धा कळलं पाहिजे की आपली आई उशिरा झोपली आहे. सेम कॅन गो फॉर म्हणजे बहिणीसाठी, की बहीण ही उशिरा झोपली आणि ती सकाळी लवकर उठली आहे, ते बायकोलाही लागू होतं. म्हणजे तुम्ही बाईला ज्या ज्या रूपात टाकाल ना, त्या त्या रूपात तुम्हाला तिचं वेगवेगळं रूप पाहायला मिळेल. त्यामुळे असं नाही होत की हे फक्त पुरुषाला माहीत असायला पाहिजे, पण एवढं नक्की आहे की तुम्ही घरातली बाई ना, एक दिवसासाठी तुम्ही फक्त आईला किंवा घरात तुम्हाला हल्ली हाऊस हेल्प येतात बायकांच्या मदतीला, तर तुम्ही त्यांना एक दिवस सुट्टी तर तुम्हाला अख्ख्या घराचं खरं दर्शन घडतं. त्यामुळे असं आहे की तुम्ही थोडीशी एकमेकांप्रती जी कृतज्ञता असते, एकमेकांप्रती जो विश्वास आणि आदर असतो ना, तो कायम ठेवा. म्हणजे माझं असं म्हणणं आहे. कारण एका बाईला, म्हणजे आता मी माझ्या बाबतीत सांगेल, मला काहीच नको आहे, मला कोणी काही माझ्यासाठी करावं अशी अपेक्षा नाही आहे. जस्ट एवढंच आहे की म्हणजे मी जेव्हा ऑफिसहून घरी जाते तेव्हा फक्त विचारा की बाई कशी असतो. आणि दुसरी गोष्ट आणखी म्हणजे घरातलं काम करणं हे काय फक्त एका बाईचं काम नाही आहे. ते म्हणजे हल्ली आपण आता बघत असू तर आपले, म्हणजे माझं म्हणणं आहे की घरातले पुरुष असो स्त्री असो सगळ्यांनी इक्वली काम करायला पाहिजे. कारण आत्ताच्या जगात आपण फक्त 2 हातांच्या बळावर नाही घर चालवू शकत. फायनान्शियल असेल आणि ओव्हरऑल तुम्ही फॅमिली टिकवणं असेल, तर यू नीड मोर हँड्स टू हेल्प. लाईक ॲटलिस्ट जे 2 पार्टनर्स आहेत, जे 2 कंपॅनियन्स आहेत, त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून जर 4 हात एकत्र एका घराला लागत असेल तर ते घर, मला असं वाटतं, खूप सुखी असेल सर्वार्थानं. तुझ्या डे टू डे रुटीनमध्ये तुला चॅलेंजेस काय येतात? ॲज टू 2026 सर्वात जास्त चॅलेंजिंग हे आहे की आता जेनझी मॅरिड होतात, दे आर गेटिंग मॅरिड. ओके. सो सोसायटी एक्सपेक्टेशन मॅच नाही करू शकत आहे आताची जी जेनझी लोक आहेत. सर्वच की हाऊ शुड दे बिहेव, हाऊ शुड दे लुक इन सोसायटी, किंवा त्या मॅरेजचं एवढं स्ट्रेस आहे की ते जे त्यांची लाईफ आहे पुढे ते कमी ॲम्बिशन्स वगैरे ते सगळं सोडून साईडला ते स्ट्रेस नंतर इमोशनल अँड मेंटली डिस्टर्ब होत चालल्यात. ओके. मग याला काय तू कसं टॅकल कसं करतेस? मला असं वाटतं की मॅरेज इज ऑल अबाउट लव्ह, नॉट अबाउट लाईक आधीची लोक बोलायची की ॲडजस्टमेंट आहे कुठे ना कुठे, बट जोपर्यंत ती मुलगी किंवा मुलगा रेडी नाही तोपर्यंत यू शुड, घरच्यांनी हे फोर्स नाही केलं पाहिजे. ओके. म्हणजे अगदी तुझ्या घरामध्ये असेल किंवा बाहेर सोसायटीमध्ये असेल की छोट्या छोट्या गोष्टी असतात की तुला जाणवतं अरे ही मी मुलगी आहे म्हणून मी करू शकत नाही का, किंवा मी मुलगी आहे म्हणून मी तिथं जाऊ वाय शकत शुड नाही, बॉईज हॅव ऑल द फन, हे बोलेन मी. ओके. पहिले तर मी सगळ्या पुरुष जातीला सांगेन की महिला खूप चांगल्या गाडी चालवतात नेहमी. कळीचा मुद्दा काढलेला आहे. पापा की परी वगैरे म्हणण्याची गरज नाहीये. मी स्वतः खूप वेळेस अनुभवलंय की कितीतरी महिलांच्या, मी डबल सीट बसली आहे गाडीमध्ये, त्या ड्राईव्ह करतायत कार, मी बसली आहे, कधीच असं काही घडलेलं नाही आहे. तर हे जे आहे ते उगाच एक पापा की परी नावाने जे चाललंय ते जरा थांबवा आणि खरंच तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या आजूबाजूला की कशा चालवतात बाबा गाड्या महिला. किंवा रादर मला तर असं वाटते की बऱ्याच वेळेस मी बऱ्याच पुरुषांना बघते की ते रॉंग साईडनी येतात हो. आणि कॉन्फिडन्समध्ये तुला लुक देतात की भाई हो. तू चुकली आहे. तू चुकली आहे. बरोबर. एक डाटा पण आला होता मागे की ज्याच्यामध्ये लिटरली काढलं होतं की किती ॲक्सिडेंट हे महिलांकडून झालेले आहेत आणि किती पुरुषांकडून झालेले आहेत. मग तसं काढून पण पुरुषांनीच अपघात जास्त घडवलेले आहेत हे त्याच्यात लक्षात आलंय. आता या आमच्या तर- सगळ्या महिला पत्रकार आहेत त्यामुळे भांडायला कायम तयार असतात. हो ठीक आहे. हा एक आहे. दुसरा असा की आपल्याकडे ना, जसं आत्ता सगळ्या जणांच्या बोलण्यात आलं की महिलेला घरातलं करावं लागतं, तू हे केलं पाहिजे, मल्टीटास्क असलं पाहिजे, घर सांभाळायला पाहिजे, जॉब केला पाहिजे. याच्यामध्ये ना बऱ्याच जणांचा असा व्ह्यू होऊन जातो किंवा आम्ही जसं वाढत आलो त्याच्यात एक महानता दिली जाते की महिला बघा किती काय काय करते, तिची आपण रिस्पेक्ट केली पाहिजे. रिस्पेक्ट करा, महानता देऊ नका. आम्ही माणूस आहोत, माणसासारखं वागवा. तुम्ही ती महानता देऊन ना आमच्यावरती अजून एक ओझं टाकता आणि त्याच्यातूनच पुन्हा तो गिल्ट तयार होतो की अरे मी नाही केलं बरं का म्हणून करावं. तर तो गिल्ट येतो, तो महानतेमुळे येतो. तो महानता देऊ नका. आम्ही माणूस आहोत आणि आम्ही काही चॉईस नव्हती केली. आधीच्या बायांनी ही कामं करणं किंवा मल्टीटास्क राहणं हे चॉईस नव्हतं केलं, त्यांच्यावरती ते समाजाने लादलेलं होतं. सो प्लीज ते आम्ही उलट त्याच्यातून पुढे आलो. आमची पिढी म्हणजे जेनझी आहे किंवा त्यांच्या आधीचे बरेच जनरेशन जे आहेत की ज्या शिकल्या त्या आता जॉब करतायत, त्या पैसे कमवतायत.
त्या घर पण सांभाळतायत. उलट आता तुमची म्हणजे मी मुलांना सांगू इच्छेल की बाबा ही तुमची जबाबदारी आता, की तुम्ही शिकलात, तुम्ही पण पैसे कमवताय, पण तुम्ही घर सांभाळायला पण शिका. आणि घर सांभाळणं म्हणजे काय असतं, सर्वाईव्ह होणंच असतं ना एक प्रकारचं. तुम्ही खाता पिता, तुम्हाला स्वतःचं अन्न बनवता येतं का, तुम्हाला घर नीट ठेवता येतं का, स्वच्छता करता येते का, ह्या सर्वायवलच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये. हां, हे काही महिलेचं काम नाही आहे, हे जेंडर बेस नाही आहे. तेच आम्ही सगळं करतोय, आम्ही शिकलोय. उलट आम्हाला तुमची गरज नाही आहे आता. इंडिपेंडंट झाल्यात मुली, त्या स्वतःची घरं पण विकत घेतात. आता ना बापाच्या घरात ना नवऱ्याच्या घरात राहत आहे, स्वतःची घरं विकत घेऊन राहतात. त्यामुळे तुम्ही उलट आता समजून घ्या की अपग्रेड होण्याची गरज आहे, की आम्हाला तुमच्याकडून पैसे नको आहे, आम्हाला तुमच्याकडून घर नको आहे, आम्हाला तुमच्याकडून दागदागिने नको आहे. आम्हाला काय हवं आहे, तर आम्हाला एक समजून घेणारी व्यक्ती हवी आहे. येस, दॅट इज. आणि माझे चॅलेंजेस जे आहेत ते मी सांगू हे केलं की आत्ता सेम जेनझी लग्न करतायत, आमच्या घरचे मागे लागलेत. सो व्हिडिओ खाली कमेंट्स येतील मुलगी पसंत आहे. मॅडम मी तयार आहे. सो ते लग्नाच्या ह्याच्यामुळे असं होतंय की माझी आई रोज डिसअपॉइंट होते की यार आपली पोरगी किती उशिरा उठते, ही तर स्वतःचं अन्न पण अजून बनवत नाहीये. ठीक आहे, मी असे म्हणजे मला तेवढी सोय नाही आता की मी बनवेल, पण मी तिची अपेक्षा अशी की मी आता सगळं सांभाळता आलं पाहिजे, मला घर सांभाळता आलं पाहिजे, मला सगळं मला ऑफिस पण करता आलं पाहिजे, मला स्वयंपाक पण बनवता आलं पाहिजे, मला घर पण सांभाळता आलं पाहिजे, ही माझ्या आईची अपेक्षा आहे. आणि जेव्हा हा जो लग्नाचा बाजार आहे म्हणजे तो एक डीलच होता तिथे सगळ्या. बरोबर. तर तिथे मुलांच्या म्हणजे मुलीकडून अपेक्षा असतात ना, की सगळ्यात एक बेसिक अपेक्षा असते की मुलगी गोरी पाहिजे, मुलगी सुंदर पाहिजे, गोरी पाहिजे. एक नाही पण एक असतं. पण हेच मुलांच्या बाबतीत पाहताना काय म्हटलं जातं की तो दिसायला कसाही असू दे, बघ कर्तबगार आहे, तो होतकरू आहे, तो कष्टाळू आहे, त्याने एवढं उभं केलं तेवढं उभं केलं. मुलीची कर्तबगारी बघा ना, ती बघण्याचं माइंडसेट कधी येणार आहे आपल्याकडे अजूनही. तिचं पॅकेज कितीचं असू दे, पॅकेज ही गोष्ट तर लग्नाच्या याच्यात पकडली नाही पाहिजे, माणसाची मूल्य पकडली पाहिजे, ती गोष्ट वेगळी. पण तरी एक तुम्ही माणसाला माणूस म्हणून तिला बघा, तिची कर्तबगारी बघा, तिने पण काय काम केलं, तिला काय आवडतं, ती काय करते, हे सगळं बघा. जबकी एवढं नको फक्त की ती सुंदर पाहिजे. माझं सगळ्यांपेक्षा थोडंसं वेगळं मत आहे. म्हणजे एखादी गोष्ट, आता पिरियड्सबद्दल सगळे बोलले किंवा बाकी सगळ्या गोष्टी असेल त्या तर आता सगळ्यांना माहितीच झाल्यात आणि तेवढे सेन्सिटिव्ह आता सगळे झालेले आहेत. पण एखादी गोष्ट त्याला माहिती असणं ही गोष्ट खूप, म्हणजे आपण ती गोष्ट एक्सपेक्ट करणं खूप चुकीचं आहे. की अरे बाबा आता तुम्ही कम्युनिकेट करा ना त्याच्यासोबत. प्रत्येक गोष्ट त्याला माहितीच असली पाहिजे असं नाही आहे. जसं आपलं असतं की अरे मी एक मुलगी आहे म्हणून तू मला समजून घे, तसं त्याचं पण कुठेतरी असेल की बाबा, म्हणजे दरवेळेला तर असं असतं की बाबा बाई आहे म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे किंवा काय, पण त्याचं पण कुठेतरी असतं किंवा जसं इक्वॅलिटी, तर त्या गोष्टीमध्ये पण बरोबर. या सगळ्यांमध्ये मला आता एक बाजू अशी वाटली की कोणतरी बाजू घ्यायला लागले. नाही, नक्कीच. कारण की ती गोष्ट कुठेतरी प्रत्येक वेळेला आपण एक्सपेक्टेशन्स फक्त त्यांच्याकडूनच ठेवतो की बाबा तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे. ह्या गोष्टी अजून पण होतात. दुसरी गोष्ट, आता एक इलेक्शन झाले तेव्हा रील्स होत्या अशा खूप साऱ्या की बाबा महिला आरक्षण पडलं तिकडे, म्हणजे त्या महिलेला काहीच, पण कुठेतरी अजून पण त्या गोष्टी अशा असतात की बाबा ठीक आहे ती निवडून वगैरे आली पण तिचे सगळे डिसिजन्स नवराच घेतो किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील. असं नसतं. प्रत्येक म्हणजे अजूनही कुठेतरी महिलेला कमी लेखलं जातं असं हा मला मुद्दा वाटतं. खरंच खूप महत्वाचा आहे. कारण की कोणतीही ग्रामपंचायत, मी ग्रामपंचायत का म्हणतोय, कारण की प्रत्येक गावामध्ये अजून ही प्रथा आहे की महिलेला उभं केलं जातं, जिला आयुष्यभर कसलंही नॉलेज नसतं, इव्हन दिलं गेलेलं नसतं, चार चौकात येऊन बोलायला दिलं गेलेलं नसतं, पण इलेक्शन आल्या म्हटल्यानंतर हा घरातली महिला चला बाहेर. कारण मग की ते- महिला हा. आरक्षण पडतं आणि मग असं होतं की बाबा हा मी माझ्या बायकोला उभं करतो आणि डिसिजन शेवटी तोच घेतो. मग बरोबर. असं का, मग कुठे मग तुम्ही कधी मग महिलेला पुढे आणणार? आता राष्ट्रपती जशा एक बाई जसा देश चालू शकते, ठीक आहे ना, ग्रामपंचायत काही एवढी मोठी नसते, छोटीच असते. जसं आपण ग्रामपंचायतीचं एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे ना, कुठेतरी विश्वास दाखवा, तिला तिच्याप्रमाणे हँडल करू दे. अजूनही कुठेतरी डिसिजन हे पुरुषच घेतात. हा. आणि जसं की
की एका पुरुषाला काय कळलं पाहिजे. मला असं वाटतं की कम्युनिकेट करा प्रत्येक वेळेला, त्याच्यावरतीच असं त्याच्याकडनंच असं एक्सपेक्टेशन्स ठेवू नका की बाबा सगळं त्यालाच कळलं पाहिजे, की बाबा आता माझा मूड नाही आहे, मग तू असं कर तसं कर. का तू बोल ना त्याच्यासोबत की बाबा माझं असं असं झालंय. कम्युनिकेशन हे खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं ह्या अगदी. गोष्टीमध्ये. दोन्ही अर्थांनी ना मग हो, हो. बाईकडून पण तुम्ही बाईकडून. अपेक्षा जास्त ठेवू नका. एक मिनिट मला फक्त एक सांगायचं आहे की आपण ना असं वाटतं कधी कधी की संक्रमण काळात आहोत, की जिथं बाई पण पुरुषाला समजून घेते आणि पुरुष पण बाईला समजून घेते. त्यांचे प्रॉब्लेम्स एकमेकांना ते ते म्हणजे ते करणार नाही असा त्यांचा सूर नसतो. आम्ही समजून घेतोय, आम्ही आणखीन चांगला करायचा प्रयत्न करतोय, असंच मला आत्तापर्यंत माझ्या अनुभवातून हे जाणवलेलं आहे. तर मला असं वाटतं जिथं त्यांना नाही समजत आहे तिथे त्यांना सांगणं गरजेचं आहे की मला हे असं अपेक्षित आहे. जर ते नाही कम्युनिकेट झालं ना तर मग क्लॅशेस व्हायला सुरुवात होतात. तर ते कम्युनिकेशन तुमच्यामध्ये खूप चांगलं पाहिजे. अगदी. तुला काय वाटतं? आता आपल्यामध्ये एक सृष्टी आहे, ती बोलायची राहिलेली आहे. तिला नेमकं काय वाटतं बघूया. सो मला असं वाटतं सध्या आमचा असा फेज सुरू आहे की करिअर काय आहे आमचं पुढे, जॉब भेटेल का, असे खूप सारे प्रश्न आहेत. सो असंच आम्ही रोज फ्रेंड्समध्ये डिस्कस करत असतो की बाबा तुला काय वाटतं, मला काय वाटतं. सो असं सगळं चालू असतं. आणि त्यात मुलं असं म्हणतात, हां ठीक आहे, पोरींना जॉब नाही लागला तर ऑप्शन रेडीच आहे, पुढचा मुलगा येणार, कांदे पोहेचा कार्यक्रम होणार आणि मग ओके शुभमंगल सावधान टाईप्स. सो पण माझा एकच मुद्दा असा आहे की असं का, म्हणजे जर मुलांना थोडा टाईम भेटून ते जॉब करू शकतात तर आम्ही पण करू शकतो ना. हां ठीक आहे, लेट तर आम्ही काहीतरी करू ना. तर मला असं सगळ्या पुरुषांना सांगू इच्छिते की थोडंसं मुलींप्रती पण कॉन्फिडन्स दाखवा. ओके ते थोडं लेट करतील पण करतील ना, काहीतरी होईल त्यांच्यात पण. आणि सध्या मी माझ्या भावाशी बोलत होते एक दिवस आणि त्याला म्हटलं अरे मी आता गाडी घेऊन वगैरे कॉलेजला चालली आहे आणि बाय चान्स जर मला पोलिसांनी पकडलं, म्हणजे ट्रॅफिक पोलिसांनी. सो तो म्हटला अरे मुलींकडे एक प्लस पॉईंट आहे, ते रडून वगैरे ना पोलिसांना पिघळू शकतात. अरे म्हटलं हा मुद्दा असतो का पोलिसांना, म्हणजे रडून पिघळू कसं शकतो. सो मला असं सांगायचं आहे की ओके मुलं आणि मुलींना सेम सन्मान द्या. सेम ठेवलं पाहिजे. अगदी. समृद्धा, मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या टीममध्ये मोस्ट ऑफ द मुलीच आहेत, ज्या जेनझी आहेत. तू खूप वर्ष झालं तुझी टीम हँडल करतेस. तू खूप जवळून त्यांचे प्रॉब्लेम्स बघितलेस. ऑफिस कल्चरमध्ये मुलींना कसं वातावरण पाहिजे? आय गेस अंडरस्टँडिंग आणि सपोर्टिव्ह, माझ्या मते या दोन गोष्टी असल्या तरी पुरेसा आहे. सी ऑफिसमध्ये ना माझ्या टीममध्ये मी इतके वर्ष, जर मी 4 वर्ष झाली मी टीम हँडल करते आणि मला सगळे प्रॉब्लेम्स मी ऐकले. माझी पाठ दुखती आहे, मला पिरियड झाले आहेत, माझं पोट दुखतं आहे, PCOD PCOS सगळे हे नवीन आलेले, जे म्हणजे नवीन नाही आहे, जुने आजार आहेत, पण आता आपण जास्ती अवेअर झालो आहे त्या गोष्टींबद्दल. सो ह्या आजारांमुळे होणारे अजून वेगवेगळ्या गोष्टी, प्रेग्नन्सी असेल, लग्न होणार असेल, लग्न ठरत असेल, त्यावेळेसची ती फेज की मला बघायला मुलं येत आहेत तर मला सुट्टी हवी आहे. आणि सुट्ट्यांचा हा वेगळा एक विषय असतो की जो सगळ्यात जास्त आपल्याला डील करावं लागतं ॲज अ मॅनेजर. बाकी मला वाटत नाही, कामामध्ये मुलं काय मुली काय सेमच असतात. सो तो प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम कुठे येतो की मुलींच्या सुट्ट्या ह्या जास्ती होतात कम्पेअर टू मुलं, असा विचार म्हणजे समज आहे. असं खरंच आहे का, तर मला जेन्युनली असं वाटत नाही. लकीली माझ्या टीममध्ये कायम जास्ती मुली राहिल्यात आणि मुलांपेक्षा जास्ती चांगला आउटपुट मला देता आला, कारण की त्या मेहनती असतात, त्यांना करून दाखवायचं असतं. सगळ्यांना, फॅमिलीला, स्वतःला, फ्रेंड्सना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असतं. स्वतःच्या इच्छा गरजा सगळ्या पूर्ण करायच्या असतात. जेव्हा त्या कॉन्फिडंट असतात, जेव्हा त्या कमवत्या असतात, तेव्हा त्यांना कोणासमोर हात पसरायची गरज नाही लागत, त्यांना कोणाकडे पैसे मागायची गरज नाही लागत. सो त्या खूप छान राहतात. म्हणजे तू त्यांच्या ड्रेसिंगपासून त्यांचे हेअरस्टाईल, मेकअप सगळ्यावरनं आपल्याला कळून येतं की अच्छा शी इज इंडिपेंडेंट गर्ल, शी इज कॉन्फिडंट गर्ल, शी इज वर्किंग वुमन. हे लगेच कळून येतं, कारण की तिचा तो कॉन्फिडन्स त्याच्यातनं बूस्ट झालेला असतो. सो मला असं वाटतं की टीममध्ये जे मुलं असो किंवा मुली असो, मुलांनी हे गोष्टी कधीतरी समजून घ्याव्या की अच्छा ठीक आहे, एखाद्या मुलीला प्रॉब्लेम होतो. आणि लकीली माझ्या टीममध्ये मुलंही असे होते की जेव्हा एखाद्या मुलीला असा त्रास होत असेल तेव्हा त्यांनी हेल्प केली आहे. ते पुढे जाऊन त्यांनी अच्छा ठीक आहे, तिला त्रास होतो, तिला घरी पाठवा, आम्ही शिफ्ट कवर करतो.
सो मी त्या बाबतीत सुद्धा लकी राहिले की माझ्या अवतीभोवती अशी मुलं आहेत आणि मी अशाच लोकांमध्ये सराउंडेड आहे की ते तेवढे सेन्सिटिव्ह आहेत प्रत्येक गोष्टींच्या म्हणजे महिलांच्या बाबतीत आणि तेवढे ते एज्युकेटेड पण आहेत. सो मला टीम हँडल करताना तरी माझा आलेला हा अनुभव आहे. अगदीच. मला वाटतं पण या नोटवर आपण आता थांबूयात, कारण की गप्पा ह्या खूपच रंगत चाललेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे मला वाटतात की या चर्चेतून काही गोष्टी समोर आल्या की ज्यामध्ये महिलांना महान म्हणू नका, त्यांना अतिशय खूप महान म्हणलं पाहिजे अशी अपेक्षा नाही आहे, परंतु त्यांना माणूस म्हणून समजून घ्या, त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते बसून डिस्कस करा आणि पुरुषांनी एक पाऊल पुढे येऊन त्यांना समजून घेतला तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. तर मी महिला दिनाच्या शुभेच्छा देईन, फक्त महिलांनाच नाही सगळ्या पुरुषांना देखील, आणि आजच्या या एपिसोडचा शेवट करेन. धन्यवाद.